राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, शिक्रापूर, खंडाळे, गणेगाव आणि जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या चास कमान पाणी प्रश्नी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची तंबी दिली। पाणी पुरवठ्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला। तरी 25-26 दिवसात आपल्या या सगळ्या भागाचं आवर्तन पूर्ण झालं असतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चासकामांचे काही माजलेले अधिकारी हे शेतकऱ्यांशी सुद्धा नीट बोलत नाही। शेतकरी भीक मागायला जातो का काय अशी त्यांची भावना आहे। हे अधिकारी पहिल्यांदा आहे ना नीट केले पाहिजेत। काका तुम्हाला मी सांग, तू आमच्या भरलेल्या टॅक्सवरती तू पगार घेतोय, तू आमचा शासनाचा म्हणजे पर्यायी लोकांचा नोकर आहे, ही भावना डोक्यात घेऊन अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे। नाही तर इथून पुढे सभापती महोदय आपल्याला आपल्या मूळ स्वभावावरती यावं लागणार आहे। शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांनी कसं वागायचं या अधिकाऱ्यांना आपल्याला शिकवावं लागणार आहे। मुद्दा क्रमांक 2 जो तुम्ही मांडला सभापती, जो समाधान डोक्यांनी मांडला, जो सगळ्यांनी मांडला, खाली पाण्याची मागणी किती आहे हेच वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं जात नाही। इथं सांगताना दरवेळी काय सांगतात, कोंढापुरी तळ्याला दिलं 4 दिवस पाणी, पण त्या एस्केप पासून कोंढापुरीच्या तळ्यात पाणी यायला वेळ किती लागतो चेअरमन? अख्खा 1 दिवस लागतो, अख्खा 1 दिवस। मग तो 1 दिवस तुम्ही ते पाणी दिलंय म्हणून ग्राह्य धरणार का? बरं, ते पाणी जे प्रवासात आहे त्या पाण्याचा कोणालाच फायदा नाही। काय 4-2 शेतकऱ्यांच्या मोटर असतील तेवढं ते त्यांचं भरून घेतात। म्हणजे इतक्या ढिसाळ पद्धतीचे नियोजन हे खालच्या अधिकाऱ्यांचं आहे। खालच्या अधिकाऱ्यांनी जर नीटनेटकी मागणी वरती नोंदवली तर वरती अधिकारी आपल्याला पाणी द्यायला कायम तयार आहेत। एसी साहेबांशी बोललो, मॅडमशी बोललो, खाली सी साहेबांशी बोललो, इथं एनशी बोललो, सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला जेवढी मागणी कागदावरती आली तेवढं पाणी कागदावर आम्ही तुम्हाला दिलंय। म्हणजेच खालच्या अधिकाऱ्यांनी जर नीटनेटकी आपली मागणी तिथं नोंदवली। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।